भगवंताला सकाळी घरून निघताना हेच म्हणतो का बाबा आमच्याकडून एक मासी सुद्धा मरायला नको पाहिजे, पण ते होणारी घटना झालेली आहे. त्याच्या बादमध्ये मी गाडीमधून उतरलो, तितके पब्लिक होती तिथं, त्या गाडीमधून उतरलो ना गाडीमधून उतरून त्या पब्लिकच्या समोरून मी असं पैदळ जसं आपण चालतो ते मी धावत नाही ना काय नाही, सरळ पोलीस स्टेशनपर्यंत गेलो. तो बी मला कोणी विचारलं नाही का ड्रायव्हर जाऊन राहिला का पकडायला, काहीच नाही म्हणलं. बा भगवंताची इतकी कृपा आहे, कारण की माझ्या याच्यामध्ये काही सत्य असन म्हणून तिथपर्यंत कोणीच मला पकडला नाही ना, कोणी धावले नाही ना, कोणी ड्रायव्हर म्हणून म्हटला नाही. भगवंतांना इतकं त्याचे डोळे बंद करून दिले. पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर पोलीस स्टेशनमध्ये पीआय म्हणतो तू असा कसा आला म्हणते तितक्या पब्लिकमधून. म्हणलं साहेब मी पैदळ आलो इथं. तर मग माझे तिथे जवाई राहते शेंडे, त्याचे मुलं आले गाडीपाशी, त्यांना म्हणलं का माझ्या आजीची गाडी, तर ते पोलीस स्टेशन बापासोबत आले. म्हणले कसं काय झालं, म्हणलं झाला ते गाडी उभी होती आणि एमर्जन्सी ब्रेक मारलं, पट्टे तुटले, स्टेरिंग घुमला. त्याच्या बादमध्ये आमचे नातू सांगायला बसले का आजी म्हणे तिथं ज्या गाडीमध्ये मतलब लासा दबलेल्या होत्या त्याच्यावर नाक फुसफुस करत होता, गवाऱ्या नाक. मग ते घटना झाली तिथं मतलब त्याच दिवशी मला पोलीस स्टेशनमधून पीआयनं सोडलं, कारण की माझ्या गाडीचे डॉक्युमेंट पूर्ण POC पासून तर पूर्ण ओके आहे और इन्शुरन्स बी फुल फायनान्स आहे त्याच्यामध्ये. तर अशी काय मला तिथं तकलीफ झालेली नाही. पण माझी गाडी पोलीस स्टेशनमध्ये आता पण आहे, कारण की जिथपर्यंत RTO नाही येणार, तिथं चेक नाही करणार, तिथपर्यंत पोलीस स्टेशन आम्हाला गाडी वापस देणार नाही. तर काल आजच फोन केलो सकाळी, तर ते म्हणाले की 2-4 दिवसामध्ये सुटून जाईल, कारण की ते काही RTOले भरपूर कामं राहते, येतं साईट नाही आहे. तर ठीक आहे म्हणलं. आणखी मग 7 तारखेला आम्ही तिथं गेलो, आम्ही ब्रह्मपुरीला, तिथं 9वा हवन होता, वारे साहेब बी होते, आम्ही 5 जण गेलो. मग तिथून याच्या वेळेस चौधरी आहे बालू चौधरी, त्यांनी फोन केला का तुम्ही ब्रह्मपुरीने येताना आमच्या बिहारपूरला थांबा. तर आम्ही त्यांच्या दुकानामध्ये गेलो. तिथं काही सेवक मंडळी होती ना, त्यांच्या घराजवळचे होते. त्यांनी सांगितलं अरे साप तर तिथं माहितीवर त्याच्या इथं होतंच, तिथं गाडीमध्ये मतलब ज्यावेळेस दबले होते काढायला गेले त्यावेळेस. पण ज्यावेळेस तिथं त्यानं आपल्या घरी शेकोटी बांधली ना, त्या गोवऱ्या काढल्या, तिथं पण 2 साप निघले, ते पण मारले. मग तिथून शमशान घाटवर गेले, तिथं बी 7 साप निघला. म्हणजे असं काय ना, काही तिथून फोन पण मला येत होते. कुठून? माझ्या घरी फोन आले माझ्या मुलीला का म्हणे तो मेला तर चांगला झाला, कारण की तो तांत्रिक मांत्रिक होता. आम्ही मोहल्ल्यातले सर्व परेशान होतो. पण मी म्हणलं असा विचार करून नव्हतो आलो का कोणी मेला पाहिजे, कारण की माझी वळखी नाही, दुश्मनी नाही त्याच्याशी. त्याच्यातून जो घडवायचा आहे भगवंत घडवलं. पण जो काय त्या व्यक्तीला अगर राहता माझ्याकडून साईंची इंटरेस्ट फुल आहे, साईन माझी लागेल त्याच्यावर, तर जो काही माझ्यापासून त्याला सहायता पाहिजे की मी त्याच्या परिवाराला देण्यात हे राहील. बस एवढे बोलून आपले 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद नरुले काकाजी यांनी सुंदर असं आपल्यावर घडलेला अनुभव याचं संपूर्ण सेवकांना सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या हाताने असं असं झालं आणि आता भगवंताचीच मर्जी चालते, मानवाची मर्जी चालत नाही. जे भगवंताला मान्य आहे तेच होईल. बाबांनी मार्गदर्शन करताना त्यांनी एक म्हटलेलं होतं, त्यांचं मार्गदर्शन आहे. मगाशीच आपल्या पदिले साहेबांनी सुद्धा सांगितलं, अरे मन भराचे ओझे उचलण्याची शक्ती आहे आणि 2 मन जर उचलेल तर तो बसन की नाही. एक साधं उदाहरण आहे, साध्या गोष्टी मी सांगतो. पण तुम्ही अज्ञान सेवक माझे ऐकत नाही आणि सेवकांसोबत सेवकांमध्ये मतभेद खूप ठेवता, खूप मतभेद. अरे अरे तो वाईट, तो चांगला, तो वाईट, तो चांगला. अरे सगळेच चांगले आणि सगळेच वाईट. सगळ्यांनी जर चांगले विचार ठेवले तर सगळे चांगले आणि जर सगळ्यांनी वाईट विचार ठेवले तर सगळे वाईट. हाच तर देश नासून गेला आहे. काय झाले या देशाचं? काय समाधान आहे? कोणाला समाधान आहे? असा देश नासून गेला आहे आणि त्याची जर आपल्याला पोहोचते, कारण आपण सत्यवादी लोक आहोत.
आपण आपल्या ध्येयाने कार्य करतो, काही चुका होतात, माणूस फसूनही जातो, पण आपण सत्यवादी लोक, आपण आपल्या ध्येयाने कार्य करतो, काही चुका होतात, माणूस फसूनही जातो, पण आजपर्यंत दैवी शक्ती कार्य देताना बाबा फसले नाही. बाबांनी सगळ्यांना सोडवलं. जिथं नेला सेवकांना तिथं असे भिरकावले सेवक. बघा, खवसे बाबू नावाचे बाबू होते, त्यांना बाबांनी उभे केलं. काय खवसे बाबू, तुम्ही होता ना भिरकावले घोडे? त्यांनी सांगितलं आपणच यातून मला मुक्त केला आहे. बाबांनी सांगितलं की याच्या तुळशीच्या नटबोल खोलण्याचा हा पाना बनवला आहे, फेक याला. कोण काय म्हणते, मी आहो, कोणीच म्हणत नाही. परंतु या देशात जे हुशार लोक आहेत त्यांनी स्वार्थाकरता लोकांवर पडदा टाकला. बाबांनी कोणावरही पडदा टाकला नाही. बाबांनी कोणावरही पडदा टाकला नाही. जिथं नेलं सेवकांना तिथं सेवकांना असं त्यांनी त्यांच्या दुःखातून मुक्तच केलेलं आहे. तर हे बाबांचं मार्गदर्शन आहे. भरपूर बाबांचं मार्गदर्शन खूप मोठं आहे. आणि ते त्यांनी त्यांचं हे जे मी आता तुम्हाला सांगितलं, हे जर अजून तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर ते बाबांचं जे पहिल्या नंबरचं मार्गदर्शन आहे यूट्यूबवर आहे, त्यामधून तुम्ही सामोरचं वगैरे आणि जे काही तुम्हाला पाहिजे ते मार्गदर्शन तुम्ही तिथून घेऊ शकता. त्यांनी खूप काही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जे तुम्हाला ते ऐकल्यावर समजून जाईल आणि ऐकायला पाहिजे. आज आपल्याला इतकी व्यवस्था करून दिली मंडळातून, ते मार्गदर्शन आपल्याला सेवकांच्या माध्यमातून ते यूट्यूबवर मिळालेलं आहे. आधी तर आता मगाशीच आपल्या काकून सांगितलं, कटारे काकूनी, की तेव्हा जे ऐकलं एक वेळा ऐकलं तेच, परंतु आज आपल्याला ते मार्गदर्शन बाबांचं यूट्यूबवर मिळत आहे. त्याचा संपूर्ण सेवकांनी फायदा घ्यायला पाहिजे. ते जर चांगल्या पद्धतीने ऐकलं तर त्यातून इतका बोध मिळेल की खूप चांगला एक शिकवण, एक बोध आपल्याला त्या मार्गदर्शनातून मिळू शकते. तर यानंतर आपण ज्यांची वाट पाहत आहोत, आपले आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ शाखा उमरेडचे संचालक आणि उमरेडचे मार्गदर्शक आदरणीय कैलासजी वारे साहेब यांना विनंती करतो की यांनी आपले मार्गदर्शन करावे, अशी मी त्यांना विनंती.